नमस्कार. आज आपल्या सोबत आहेत नुकतेच 27 मे 2025 रोजी देशाच्या माननीय राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांच्या हस्ते शेतीविषयक प्रयोगांसाठी पद्मश्री पुरस्कार प्राप्त दीनदयाल सेवा प्रतिष्ठान संचालित दीनदयाल प्रबोधिनीचे अध्यक्ष, प्रगतिशील प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शक माननीय सुभाषजी शर्मा. सुभाषजी नमस्कार. नमस्कार आणि अभिनंदन. धन्यवाद. यवतमाळ जिल्ह्याला मिळालेला हा पहिला पद्मश्री पुरस्कार आहे. यापूर्वी पद्मभूषण, पद्मविभूषणही मिळाले, परंतु पद्मश्री हा पुरस्कार यवतमाळ जिल्ह्याला पहिल्यांदा आहे. त्यातही शेतीविषयक कामांसाठी यवतमाळ जिल्ह्याला मिळालेला हा अतिशय महत्वाचा पुरस्कार आहे. आम्हा सर्वांना या पुरस्काराबद्दल आनंद झाला. पण आज आमच्या सगळ्या प्रेक्षकांनाही हे पाहायला आणि तुमच्याकडनं ऐकायला आनंद वाटेल की या शेतीमध्ये तुम्ही सुरुवात कशी केली. म्हणजे तुमच्याकडे परंपरागत शेती होती वडिलांपासून आजोबांपासून, की तुम्हीच पहिल्यांदा शेतीमध्ये काम करायला सुरुवात केली. आमचं पिढीदार व्यवसाय शेती होता. आमचे आजोबा आधी शेती करायचे, पण नंतर माझ्या वडिलांनी, ते शिक्षकही होते, शिक्षक होत असताना त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी खूप केले होते, समाजाबरोबर चांगल्या पद्धतीने जुळलेले होते, पण त्यांचं मन शेतीतच होता. मग त्यांनी यवतमाळ पासून 3 किलोमीटरवर डोरली या गावात त्यांनी शेत विकत घेतलं. 3000 रुपयात 15 एकर जागा घेतली. अगदी माळरान होती, त्याला कोणी घ्यायला फार किंमत नव्हती. म्हणजे अशा वेळी अशी जमीन होती ती 1960च्या जवळपास त्यांनी विकत घेतली आणि अतोनात श्रम केलं. त्यावेळी माझं वय 8 वर्षाचंच होतं. आम्ही जायचं तिथं त्यांच्या बरोबर, आम्ही खेळण्यासाठी जायचं, पण त्यांचं श्रम हे सतत चालू आहे. मग जसं जसं वय वाढत गेलं माझे, तर मी वडिलांची शेतीबद्दलची तळमळ हे बघत राहायचं. इतके प्रचंड ते श्रम गाळायचे. त्यांनी शेतीत काम करत असताना म्हणजे श्रमाचा वारसा कसा मिळाला त्याच्याबद्दल सांगता येईल. ते खूप मोठाले असे मोठे मोठे दगड होते आणि त्यांची शरीरयष्टी खूप मजबूत होती. 4 माणसाच्या उचलणीची दगड निघायची त्याच्यातून, शेतातून अशी दगड, आणि ते स्वतः एकटे लोटत लोटत न्यायचे त्याला. अशी दगड काढून काढून ती जागा त्यांनी तयार केली. गोटाळ जमीन होती. या श्रमात एक घटना अशी होती की त्यांचे ते दगड काढताना काही माणसं मदतीला सबली नव्हते. त्यांचे बोट त्याच्यात आले आणि फिसकून गेले 4 बोट. म्हणजे एवढा त्यांनी घाम गाळलेला, कष्टाने ती माती तयार केली. पण नंतर त्याच्यात जे उत्पादन यायला लागले ते आश्चर्यजनक होते. मग हळूहळू मी त्यांच्या बरोबर जुळत 1970 मी 18 वर्षाचा झालो त्यावेळी शेती या व्यवसायात मी पदार्पण केलं आणि त्यांच्याबरोबर शेती. सुभाषजी, त्यावेळेची शेती कोणत्या प्रकारची होती? म्हणजे रसायनांचा वापर सुरू झाला होता, कसं होतं? नेमकं रसायनांचा वापर सुरू झाला होता. मी ज्यावेळी शेतीत सुरुवात केली त्यावेळी रसायनांचा वापर सुरू झाला होता 1-2 वर्षापूर्वीपासून. आणि ते रसायनाचा वापर करून त्याची अप्रतिम अशी उत्पादनं मिळायला लागली. तर ते उत्पादन बघून मला असं वाटलं का खरोखर रासायनिक खत वापरणं म्हणजे शेती होत आणि विष मारणं म्हणजे शेती होत. हळूहळू हा प्रकार असा वाढत गेला. मग शेतीतून खूप जास्त आपण उत्पन्न मिळवायचं, त्या अनुषंगाने रासायनिक खतांचा वापर वाढवला. ऑड सीजन उत्पादन घेतल्याने आपल्याला भाजीपाल्याचे खूप चांगले पैसे मिळतात. हा थोडासा अनुभव लक्षात आल्यावर ऑड सीजन उत्पादन म्हणजे वांग्याचं उत्पादन हे पावसाळ्यात घेतलं तर पावसाळ्यात वांगे पिकत नाही, त्याला खूप विष मारावं लागते. पण मी एक्सपर्ट झालो होतो विषाच्या वापराच्या बाबतीत आणि त्या विषयाने मी खूप वांगे पिकवले आणि त्याचं विक्रमी उत्पादन मिळालं. पैसा भरपूर आला, पण हा पैसा जास्त दिवस टिकू शकला नाही, कारण त्या विषयाने हळूहळू प्रतिकार क्षमता त्या पिकातच गेली.
हा नंतरचा मुद्दा आहे. मी आधी सांगतो हे सगळे विक्रमी उत्पादन म्हणजे इतर पिकाविषयी हे पाहून शासनाचं लक्ष केलं माझ्यावर. एक असा व्यक्ती आहे तो जो रासायनिक क्रांतिकारक उत्पादन घेत आहे. मी कापसाचं 13-13, 14-14 क्विंटल पर्यंत उत्पादन घेतो. मी ज्वारीचं विक्रमी उत्पादन घेतलं. 20-20, 25-25 क्विंटल एकरी उत्पादन ज्वारीचं त्या काळात घेतलं. भाजीपाल्याचे कोणत्याही भाजीपाल्याचे विक्रमी उत्पादन कोबी सारखं असं त्याचे खूप विक्रमी उत्पादन काढलं. ऑक्सिजन पिकं घेण्याची मनोवृत्ती तयार झाली ती त्याच्यातून भाव जास्त मिळतो. तर 1983 पर्यंत असं उत्पादन घेताना शासनाचं लक्ष केला आणि शासनाने मला शेतीनिष्ठ हा बहुमान दिला. त्यावेळी अजून उत्साह जागृत झाला, प्रोत्साहन मिळालं आणि उत्साह जागृत झाला. आपण काहीतरी खूप छान करतो आहे म्हणून आपल्याला हे सगळं सन्मान मिळत आहे. पण हा सन्मान जास्त दिवस टिकू शकला नाही. 83च्या नंतर हळूहळू पिकात रोगप्रतिकार क्षमता जी होती ती नष्ट व्हायला लागली आणि आपण ज्याला शत्रुकीड म्हणतो त्यांची संख्या वाढत गेली. तर मी ऑड सीजन उत्पादन घेऊन जो विक्रमी उत्पन्न मिळवलं, मी नफा मिळवला. हळूहळू मग हाच नफा आमचं त्या रासायनिक खताने विषात जा लागलं, उत्पादन कमी व्हायला लागलं. 1990 पर्यंत मी जे काय कमवलं होतं रासायनिक शेतीत पहा म्हणजे दुरावस्था कशी झाली. 1990 पर्यंत मी जे काही कमवलं होतं हळूहळू ते गेलंच, कारण अतोनात खर्च वाढत गेले सगळे शेतीचे आणि ते उत्पन्न तर निघून गेलंच पण उरा कर्ज झालं 1990 ला. मग आता कर्ज झालं. मग म्हटलं बाबा श्रमामागे प्रगती दळली हा विचार पक्का आहे, पण इथं तर कर्ज होते आहे म्हणजे कुठेतरी चुकते आहे. मन चुकीची नाही पण विज्ञान चुकीचं असू शकते. चिंतनाची सवय होती, प्रत्येक गोष्टीची चिंतनाची सवय होती. आता कर्ज झालं तर काय, एक माणसावर ज्यावेळी कर्ज होते ना तो भुक्तभोगी आहोत त्याची वैचारिक पातळी पण खालावते थोडी. म्हणजे चांगलं काय वाईट काय हा विचार करण्याची त्याची क्षमता कमी होते, मानसिकतेत बदल होते आणि मी चुकीचे निर्णय जीवनात घ्यायला लागलो. लवकर पैसा कमवायच्या दृष्टिकोनातून तर चुकीचे निर्णय होते, त्यांनी अजून मला खालच्या पातळीवर नेलं. पण चिंतन तरी करण्याची सवय होती. थोडं चिंतन केलं तर आपण कुठतरी चुकतो आहे, आपली दिशा चुकते आहे. 1990 ला विचार केला तर आपण या शेती पद्धतीत कर्जबाजारी झालो, त्याच्यामुळे आपली मानसिक अवस्था आपण ढासळली. चांगलं काय वाईट काय हे कळेनासं झालं. म्हणजे मग हे ठरवलं का काहीतरी दुसरी पद्धत शोधावी आणि 1990 ते 94 हा काळ चिंतनचा होता. त्या चिंतनाच्या काळात मी विचार केला दुसरी पद्धत कोणती आहे का शेती. मग असं वाटलं की बाबा त्यावेळी सगळे शेडनेट वगैरेचे प्रकार जेमतेम चालू झाले होते पण त्याच्यात लाखो रुपये खर्च करावा लागते. एवढं आता कर्ज उघडावर झाला, बँक काही दारात उभी ठेवत नाही, सावकारी पैसा देत नाही, सगळ्यांनी लुबाडण्याच काम केलं होतं. त्यांच्या पोटी जाऊन अजून ठरवायचंच काम होतं. ते बरं झालं, ते सामर्थ्य नव्हता कर्ज मिळणार, ते बरं झालं, त्याच्यावर काही लक्ष गेलं नाही. आणि मग मला लक्षात आलं का आपल्या देशातच गुजरातमध्ये भास्करजी सावे जे आहे ते नैसर्गिक शेती खूप छान करतात आणि कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत वापरत नाही आणि कोणत्याही प्रकारचं विष वापरत नाही. एक जपानचे शास्त्रज्ञ आणि ते शेतकरी पण होते, मासानोबु फुकुओका. मी त्यांना पाहिलं नाही, त्यांची शेती काही पाहिली नाही, पण हजारटोनी त्यांचं वर्णन ऐकलं का ते नैसर्गिक शेती करतायत. मग म्हटलं जे धाडस त्यांच्यात आहे ते धाडस माझ्यात आहे. म्हणजे ते नैसर्गिक शेतीने कमाई करू शकतात. शेतीत तर श्रम करण्याची खूप आपल्याला जिद्द आहे आणि ते आपल्याला कळत आहे. मग तो विचार करून मी नैसर्गिक शेतीला सुरुवात केली. म्हणजे पहिले 20 वर्ष तुम्ही रासायनिक शेतीत केली. हा,
पुढचे 4-5 वर्ष हे चिंतनात गेले. चिंतनात गेले. 4 वर्ष चिंतनात गेले. त्या चिंतन काळात हे ठरवलं का मग 94ला ते स्टॉप झालं आणि पक्का निर्णय घेतला की आपण नैसर्गिक शेती करायची. मग रसायनं वापरणं बंद. मग रसायन वापरणं तात्काळ बंद नाही केलं पण कमी केलं बरं. आणि कमी करता करता 2 वर्षात पूर्ण बंद केलं. मग कारण कम्पेअर करत गेलो मी. हम्म. कमी रसायन टाकलं तिथं उत्पादन किती आलं, नाही टाकलं तिथं उत्पादन किती आलं, खर्च किती आला, त्याचा ताळमेळ बसवत बसवत समजत मी त्या शेती पद्धतीकडे वळलो. मग 94 नंतर हळूहळू पुरावर कर्ज आहे तर आपण कमी खर्चाची शेती कशी करू शकतो, नैसर्गिक शेती करायची आहे. त्यावेळी बियाणं खूप स्वस्त होतं. म्हणजे टोमॅटो सारखं बियाणं 100 रुपये किलो पर्यंत मिळून जायचं आणि एकरी 50-100 ग्राम त्याची झाड संख्येसाठी पुरे आहे. म्हणजे खूप कमी खर्चात ती शेती होते. तर टोमॅटोचं उत्पादन घेण्याचं कौशल्य हाताळलं तर आपण टोमॅटो मोठी बांधणीचा खर्च करायचा नाही, फक्त जमिनीवर घ्यायचं. तर दांडाच्या दोन्ही बाजूला लावून दिलं, 6-6 फुटावर दांड पाडले आणि टोमॅटोचं स्वस्त बियाणं बियाणं कुठून मिळालं? त्यावेळी असं आपल्या कृषी केंद्रातही सरळ वाणाची बियाणं उपलब्ध होतो. तर तिथूनच ते विद्यापीठाचे खूप उत्कृष्ट बियाणे होते, त्यांची किंमत त्यावेळी खूप कमी होती. म्हणजे मला आठवते PKM1 अशी एक टोमॅटोची इतकी सुंदर व्हेरायटी होती, ती सरळ वाण होत होते, त्याला आंबट गोड चव होती आणि तोच बी मी राखून ठेवला आजपर्यंत आणि आजही त्याच बियाण्याची शेती करतो आहे. म्हणजे आज 36,000 रुपये किलो पण बी माझं घरचं स्वावलंबन मिळालं. अशा रीतीने मग तुरीचं बी खूप स्वस्त होतं, तुरीसारखं बी घेतलं. इतर भाजीपाल्याची पिकं खूप स्वस्त, तर भाजीपाल्याची शेती करायला. पण हे करत असताना शोधाशोध चालू झाली. आपण फवारणी कोणती करायची? गोमूत्राची फवारणी चालू केली. तर गोमूत्र घरचा आहे, स्वस्तातला आहे. तो स्वस्तातला आहे तर एका पंपात 500 ml टाकून दिलं, 1 लिटर टाकून दिलं, पानं जळाली. म्हणजे अडचणी एवढ्या येत गेल्या पहिल्या प्रारंभिक 2-3-4 वर्षात, काय काय चुका होत गेल्या त्याला शोध. पण नाही सोडायचा हा निर्धार केला होता का भास्करजी सावे यशस्वी आहे, मासानोबु फुको काय यशस्वी. मी कुठेतरी माझा अनबॅलन्स होते आहे वापर करण्याचा. म्हणजे तुमचं करून पहा अशीच पद्धत होती. हा, तर सगळं आधी करून पाहत या टक्क्यावर आलो का किती गोमूत्र. तर मग वाटलं का 1 लिटरला 10 ml त्याचं स्टँडर्ड आहे का, या स्टँडर्डने वापरलं तर त्याचे उत्तम रिझल्ट मिळतील. मग 10 ml चा वापर चालू झाला, ताकाचा वापर चालू झाला. वेगवेगळ्या वनस्पतीचा अर्क तयार करून त्या अर्काचा उपयोग पिकात करायचं. पण ते खूप मोठं द्रविड प्राणायाम होतं. तर मी म्हटलं बाबा, एक हिंदीत म्हण आहे, आसमान से गिरा खजूर में अटका. म्हणजे एक महागडी खर्चिक पद्धत सोडायची आणि दुसरी खर्चिक पद्धत धरायची. त्यालाही फाटाक देत गेलो. हळूहळू झाडावर प्रेम झालं, झाडं लावत गेलो तर मग पाखरांची संख्या वाढत गेली. मग पाखराकडून एकीकडे मी तुरीचं पीक लावलं होतं. 2002च्या जवळपासची घटना असेल ती. तुरीचं पीक लावलं, अर्ध्या पिकात आमच्या सगळ्या वनस्पती ज्यांना फवारणी करते, म्हणजे वेगवेगळ्या वनस्पती आणा, कांडा, त्याला कुजवा, मग त्याचा अर्क तयार करा, हे सगळं पाहत होतो मी. आणि तुरीवर त्याची फवारणी चालू होती. ढगाळ वातावरण झालेलं होतं. ढगाळ वातावरण असताना तुरीवर अळ्या खूप येतात. मी दुर्बीण घेऊन शेतात फिरत होते. दुर्बीण घेऊन फिरत असताना त्या दुर्बिणीत मला दिसलं का एका पाखराने 3-4 अळ्या येतल्या आहे, चोचीत दाबून तो झाडावर चढला. मग परत उतरला तोच पाखरू, त्यांनी परत 2-3 अळ्या वेचल्या आणि तो मग कुठे गेला दिसला नाही. या पाखराने क्षणात मला मदत केली 5 मिनिटात. एवढी उठाठेव करायची काय गरज आहे मला. तर मी त्या दिवशी ठरवलं आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग त्याला फवारणीवाल्याला थांबवलं तिथे, तर तू आता फवारणी करून इथे
जिथे नाही फवारणी केली तिथं किती मिळते आणि जिथे फवारणी केली तिथं किती मिळते आपण बघूया की आपण किती नुकसान होतं फवारणी नाही केली तर. पण आश्चर्यजनक होतं, जिथे फवारणी केली तिथे एकरी 9 क्विंटल तूर झाली आणि जिथे फवारणी नाही केली तिथं 10 क्विंटल झाले. म्हणजे विचारचक्र बदलला का आपण कुठं काय वापरायला पाहिजे, कोणाची मदत घेतली पाहिजे शेतीत, हा नैसर्गिक अभ्यासाला सुरुवात झाली. असे काही तुमच्या समोर आसपास काही शेतकरी किंवा प्रयोग सुरू होते का तेव्हा? नाही, त्यावेळी नव्हतं. म्हणजे फार मोजके लोक होते काही नर्सरी. आता तर बरेच झाले आहे, पण त्यावेळी खूप मोजके लोक होते. तर त्या प्रयोगाने हे मला दाखवून दिलं का फवारणी न करता 1 क्विंटल वाढते, तर मग डोक्यात विचार आला का पंप सब बाजूला करून टाकायचे आणि 2002 ला फवारणीच बंद केली. म्हणजे कोणतीच फवारणी नाही मला. पण आश्चर्यजनक उत्पादन चांगले मिळाला. चूक कुठं होते आहे हे पाहिलं, मग हे ठरवलं का वांगे पावसाळ्यात लावले तर सगळ्यात मोठी चूक आहे. निसर्गाने वांग्याला पावसाळ्याची वेळ दिली नाही. पावसाळ्यात उगवू नये, पावसाळ्यात खाऊ नये, हा निसर्गाचा नियम आहे. तर मी निसर्गाच्या विरुद्ध जाऊन जर वांग्याचं पीक घेतलं तर ते चुकीचं होईल. मग हे ठरवलं का नाही, 8च महिने वांग्याचं पीक घ्यायचं. गोबी आधी 8 सीजन मध्ये पावसाळ्यात घेत होतो, उन्हाळ्यात घेत होतो. भयानक त्याच्या विषारी यांचं औषधांचा औषध काय म्हणायचं विषाचाच वापर करत होतो. औषध नसतेच ते विषच असते, त्याला औषध म्हणणं चुकीचं आहे. मोठ्या विषाचा वापर करत होतो. मग हे ठरवलं का नाही बाबा, गोबी घ्यायची असेल तर मला निसर्गाने एकच वेळ दिली आहे, पावसाळ्या हिवाळ्याची. पावसाळ्यात घेऊन तर हे निसर्गाचे चक्र समजून घेतले आणि पीक नियोजनाचा अभ्यास केला. तर कोणत्या वेळी कोणतं पीक लावलं तर आपण प्रगतीकडे जाऊ शकतो. मग आता बाबा पावसाळ्यात खायची इच्छा झाली तर ठीक आहे, त्याचा आपण खुला करायचा, म्हणजे वाळवायचे आहे. आधी काय ते पावसाळ्यात पहिले आधी वांगे पिकवत नव्हते. ज्यावेळी रासायनिक खतं नव्हते, ज्यावेळी विषाचा वापर नव्हता, त्यावेळी त्याचे खुला करून ते वाळवायचे आणि ते पावसाळ्यात खायचे असेल तर ते खायचे ते. कारण हिवाळ्यात खूप पिकायचे तर त्याचं ते डोक्यात चालायचं. मला खायचंच असेल तर मी ते तशा पद्धतीने त्याचा उपभोग घेईल. पण पावसाळ्यात पिकवायचं नाही ठरवलं. म्हणजे भविष्यात असं मार्केटिंग तयार होऊ शकते का आपण उत्पादन जास्त कर, त्यावेळी उत्पादन जास्त होते, त्या जास्त उत्पादनात आपण असे विचार करू शकतो की एक मोठा यक्ष प्रश्न होता जो का कीड येते, हा निघाला का नैसर्गिक नियमांचा पालन केला तर तुम्हाला फवारणीची गरज पडत नाही. पण असंतुलनच झालं तर हळूहळू मग हा प्रवास आपला नैसर्गिक शेतीकडे असा अडचणी चुका याच्यातून बोध घेणं करणं, मग याचं पक्क शास्त्र समजून घेणं, या अनेक गोष्टी हळूहळू लक्षात आल्या. 1994 नंतर या सगळ्या करत असताना मला प्रोत्साहनपर अनेक व्यक्ती मिळाले. त्याच्यात आधी एक वस्त्र फुटाणे म्हणून होते, ते जवळपास 50-60 लोकांना घेऊन आले की ते बदलावं म्हणून, आणि त्यांनी माझी शेती दाखवण्याचं काम चालू केलं. इतर लोकांनी नागपूरचे मनोहर जे परचुरे होते त्यांनी खूप प्रचार केला आणि ते खूप माझ्यापेक्षा वयस्कर होते आणि मायाचा हात फिरवला पाठीवर. कोणाचाही मायाचा हात फिरवला का प्रोत्साहन मिळते. वसंतराव फुटाणेंनी सतत माणसं आणत गेले. तर मला असं वाटलं का नाही, आता ही शेती पाळण्यासाठी लोक येते आहेत आपली. पण यात किती वर्ष गेले? या 2002च्या नंतर हे चालू झालं सगळं. 2000च्या नंतर चालू झालं लोकांचं आगमन शेती. एक 7-8 वर्ष तुम्हाला. आणि मी त्यांना मग प्रशिक्षण द्यायला लागलो. आणि मग एवढा वेग वाढला. मग वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून खूप मोठा लोंढा येत गेला. आता सगळा लोंढा येत गेला. मजेदार गोष्ट अशी होती का मी त्यांना फुकटात चहा पाजायचं आले का सगळ्यांना, आणि 300 लोक रोज येणं चालू झाले होते. म्हणजे लोकांचा कल वाढतो आहे कोणत्या तरी नवीन विज्ञानाकडे हे लक्षात आलं आणि त्या संस्थाही सगळ्या त्यांना आणत गेल्या. त्याच वेळेत आपले सरकार्यवाह भैयाजी जोशी यांची विजिट झाली तिथे. त्यांचाही मायाचा हात फिरला
आता जेवढे सगळे चिंतक लोक येऊ लागले, मग त्यांच्या बरोबर अनेक तरुणजी विजय सारखे आणि अजून मोठमोठे पदावर आसीन असणारे IAS लोक, सेक्रेटरी, कमिशनर असे लोक सतत येत गेले शेती पाहण्यासाठी. म्हणजे मी मला वाटलं का आपण योग्य दिशेने जातो आहे, म्हणून आज एवढे सगळे चिंतक, एवढे मोठे मोठे ऑफिसर लोक ही शेती पाहायला येते. पण एक फेज असा असेल ना की तुम्हाला खूप प्रश्नांना तोंड द्यावं लागलं असेल शेतकऱ्यांच्या, हे कसं काय, ते कसं काय. तिथं जे येणारे होते त्यांना मी सगळ्यांना ते प्रशिक्षण देत गेलो, त्याच्यातून त्यांचे प्रश्न सगळे सुटत गेले, शंकांचं निरसन होत गेलं. ते अशा रीतीने तो फार असा त्या प्रसंगाला जास्त समोर जायचं काम पडलं नाही, कारण ते आपलं बाप दाखवून प्रत्यक्ष डोळ्यांनी कृती पाहायचे ते, आणि ते प्रत्यक्ष कृती पाहिल्यावर त्यांना ते खरोखर आनंद व्हायचा. पण हळूहळू इतकं सुंदर चित्र तयार झालं शेतीचं, तर त्या चित्रात असं वाटायला लागलं हे रात्री फवारणी तर नाही करत, हे रात्री खत तर नाही देत, अशा कुशंका अनेक लोकांच्या मनात येत गेल्या. म्हटलं तुम्ही 24 तास तिथे मुक्काम करा. अनेक विद्यापीठात मग माझे भाषण झाले. जवळपूर कृषी विद्यापीठात माझं भाषण झालं, त्यावेळी मी सांगितलं की बाबा आम्ही कोणतं रासायनिक खत न वापरता आणि कोणती फवारणी न करता हरभऱ्याचं उत्पादन 12 ते 15 क्विंटल एकरी उत्पादन काढतो. तिचे व्हाईस चान्सलर म्हणले शर्माजी थोडे अतिशयोक्ती होते त्यामुळे तुमच्या बोलण्यात, आम्ही एवढं रासायनिक खत वापरून होत नाही म्हणलं, आम्हाला 8 ते 10 क्विंटलच्या वर जात नाही, तुम्ही 12 ते 15 क्विंटलची गोष्ट करता ते न वापरता, आम्ही वापरून त्याच्या वर जाऊ शकत नाही. म्हटलं ते वापरता म्हणूनच वर जाऊ शकत नाही, कारण निसर्गाचे अनेक रहस्य त्याच्यात दडलेले आहे, त्याच्यावर अभ्यास होणं गरजेचं आहे विद्यापीठातील. हळूहळू मान्यता त्याची होत गेली. विद्यापीठही रसायनांनाच प्रोत्साहन करणार होतं तोपर्यंत, म्हणजे ते गोष्ट ऐकायलाच तयार नाही, हे सगळं बघास आहे. त्यांना मी म्हटलं तुम्ही असं करा, तुमचे सायंटिस्ट वर्षभरासाठी कंटिन्यू वाट करण्यासाठी पाठवा, त्यावेळी तुमची संख्येचं निरा असं मी बोलल्याने नाही होणार नाही. पण त्यांनी काही पाठवले नाही, त्यांनी काही केलं नाही, मी खर्च द्यायला तयार झालो, त्यांचा खर्च मी करतो पूर्ण, त्यांनी निरीक्षण करावं सगळं असं. मग अशा रीतीने त्यांच्याकडून तर प्रोत्साहन नाही मिळालं विद्यापीठाकडून, पण अनेक चिंतकांनी मग ते प्रोत्साहन दिलं. प्रोत्साहन हे मायाचा हात ठेवला पाठीवर का प्रोत्साहन मिळते, प्रोत्साहन मिळालं का जास्त करण्याची भावना जागृत होते आपोआप. पण या सगळ्या कार्यक्रमात नैसर्गिक शेती म्हणजे काय हे समजून घेण्याची खूप प्रबळ इच्छा जागृत झाली होती. आणि 2007-08च्या नंतर मी सृष्टीचा निर्माण याच्यावर खूप अभ्यास केला. त्यावेळी मला खूप अजून चांगलं कळलं का नैसर्गिक शेती म्हणजे काय. तर सृष्टीचं विज्ञान, इव्होल्युशन ऑफ नेचर याचा अभ्यास करत असताना अनेक बाबी लक्षात आल्या. मग आज ज्या काही समस्या आहेत त्याचं निराकरण तिथून मिळालं. शेतीसमोर आज खूप मोठी समस्या जी आहे, तर 4 समस्या प्रामुख्याने आहेत. तसं तर 5-6 अशा अनेक समस्या आहेत. त्या सगळ्या समस्याचा निराकरण कसं होईल याच्यावर चिंतन 2006-07च्या नंतर चालू झालं. आज 2025, आजच्या याला सांगतो की सगळ्यात मोठी समस्या आहे क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंज हे शेतीला संपवण्याचं एक मोठं कारण बनणार आहे. तर या दिशेने मी शेतीत काय करू शकतो, माझी शेती कशी सुरक्षित होऊ शकते, हे चिंतन सातत्याने चालू झालं. आज शेतीसमोर जो प्रमुख आव्हान आहे तो आहे मातीची सुपीकता. तर मातीची सुपीकता मी कसं तयार करू शकतो याच्यावर सतत चिंतनाचं काम चालू झालं. का त्याचे काय काय मार्ग आहे आणि कसं कसं आपल्याला ते करता येईल. पाण्याचं दुर्भिक्ष मला नाही आहे,
पण देश पातळीवर मी विचार करतात 80% क्षेत्र भूगर्भाचं पाणी हे डार्क झोन मध्ये गेलेलं आहे. जर डार्क झोन मध्ये गेलेलं आहे तर माझी प्रगती कशी होणार? म्हणजे मी आता माझं व्यक्तिगत सोडून द्या, व्यापक रूपाचा विचार करतो. कारण प्रगती कशी होणार? पाण्याने प्रगती होते. मग पाणी एक आव्हान वाटलं. पर्यावरणाचं असंतुलन, माझ्या शेतीचे खूप खर्च वाढत आहे आणि भयानक मानसिकता झाली आहे. अजून विष, अजून विष, अजून विष, अजून रासायनिक खत, कुठेतरी थांबलं पाहिजे. मग हा पर्यावरणाचा असंतुलन हा खूप धोकादायक वाटला शेतीसाठी, खूप खर्चिक होईल. पर्यावरणाचं असंतुलन, पाणी नाही तर प्रॉब्लेम तयार होईल उत्पादनाचा. पाचवा प्रॉब्लेम असं वाटलं का जिथपर्यंत मी जे काही शेती पिकवतोय, मी म्हणजे सगळ्या शेतकऱ्याच सांगतोय, पण मी माझ्यावर घेऊन सांगतोय. माझ्या उत्पादनाची किंमत तयार करण्याचं सिस्टम, मी जे काही उत्पादन करतोय ते दुसरे लोक त्याचे उत्पादनाची किंमत तयार करतात, ते योग्य नव्हे. ते मला कधी जगू देणार नाही. मी माझ्या उत्पादनाची किंमत मी ठरवली पाहिजे आणि शुद्ध असं अन्न मी समाजाला दिलं पाहिजे. तर किंमत स्वतःची न ठरवणं हा एक मोठं आव्हान आहे, शेतीसमोरचा पाचवा आव्हान. तर मार्केटिंग हे पुढचा भाग आहे. या 4 आव्हानाला समजून शेतीचं मार्गक्रमण चालू. हे 4 आव्हानं सोडण्यासाठी निसर्गाने काय केलं आहे, त्याचा अभ्यास करण्याची मानसिकता तयार झाली आणि त्याचा अभ्यास सातत्याने चालू होतो. आज उत्तम त्या स्थितीवर जाऊन पोहोचतो. तुमच्या या चिंतनाकडे देशातल्याही अनेक महत्वाच्या लोकांचं लक्ष नक्कीच वेधलं गेलं असेल. निश्चितच कारण हे सगळे प्रॉब्लेम तर देशव्यापी आहे. म्हणजे क्लायमेट चेंज देशव्यापी प्रॉब्लेम आहे. अशा कोण मान्यवर भेट देऊन गेले, पाहून गेले, तुमच्याशी चर्चा करून गेले, असं काही सांगता येईल? मी म्हटलं त्याची खूप मोठी श्रृंखला आहे. अनेक IAS लोक आले. मी नीती आयोग मध्ये जाऊन प्रेझेंटेशन केलं, त्यांच्या बरोबर चर्चा झाली. मंत्रालयात अनेकाबरोबर चर्चा झाली का शेतीचा मार्ग असं असेल तर आपले प्रश्न सुटतील. पण मुख्य जास्त प्रोत्साहन मला मिळालं देवलापारला सयाजी जोशी 3 दिवसाचा कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमात मला विस्तृतपणे मांडणी करण्याची त्यांनी खूप संधी दिली. त्यांनी इतकं गंभीरतेने सगळं ऐकलं, मला थोडंसं समाधान वाटलं. का दुसरं भाग्याजीनी पण एक तेही चिंतक आहे, तर त्यांनी माझ्या शेतीला भेट दिली. त्यांनी त्यांच्या व्यवस्थापनाचे कृषी विज्ञान केंद्र चालते, तिथे त्यांनी हा उपक्रम राबवावा म्हणून त्यांनी मला 8 वर्ष खूप मोठं त्यांच्याकडून पाठबळ मिळालं. मी म्हटलं ना, प्रोत्साहन जिथून मिळतं ना तिथून प्रगतीची पावलं मोकळं होतात ते. मग इच्छा स्थानी मी नाव घ्यायची तर प्रदीपजी वडनेरकरनी पावलोपावली माझं गुणगान करणं चालू केलं. त्यांनी गुणगान केलं, मला चांगलं वाटत होतं. कारण कोणत्याही कामाची पावती कोणाकडून मिळते ना त्यावेळी प्रोत्साहनाने पुढे जाते माणूस. मग मी संपूर्ण यांच्याबरोबर जुळलो. त्यांनी कोणताही क्षण असेल तर त्यांनी गुणगान करण्याचं काम काही थांबवलं नाही. मग सुनीलजी देशपांडे त्यांनी खूप माझं गुणगान केलं आधी. मग माझे थोडेसे काही वाईट दिवस आले. त्या वाईट दिवसातही त्यांनी माझं काही समर्थन सोडलं नाही. सातत्याने आपण चालू द्या तुमचं काम, फार छान आहे, फार छान आहे. नंतर तर खूप मानसिक बदल झाला. आता खूप आध्यात्मिक विचार तयार झाले, शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन तो तयार झाला. पण ह्या सगळ्यांनी मिळून माझ्या मनात ते काहीतरी नवीन समजून घेण्याची प्रेरणा तयार केली आणि मी घडू शकलो त्याच्यामध्ये.
आणि तुमच्या शेती विषयक पद्धतीच्या प्रेरणेतून अनेक शेतकरी उभे झाले. हा, ते झाले, तेही झाले, पण आधी मी केलं पाहिजे, अच्छा. मग शेतकऱ्याला उभं केलं पाहिजे, हा ठाम विचार माझ्या मनात आला. का मी जर नाही करत असताना मी शेतकऱ्याला उभं करण्याचा प्रयत्न चुकीचा होईल. आधी कर मग सांग, आधी केलं मग सांगितलं. प्रत्येक गोष्ट या नियमात धरून मी तर आधी केलं मग सांगितलं. तर मी 2010च्या नंतर मग मला असं वाटू लागलं का क्लायमेट चेंजने अनेक धोके आपल्याशी तयार केले. त्या हिशोबाने आपण याचा अभ्यास केला पाहिजे आतापासून. 2010 म्हणजे 15 वर्षापूर्वी हा विचार होता. खूप मोठी संधी नाही आपल्यापाशी. जर आपण वेगाने या कार्याकडे नाही बघितलं क्लायमेट चेंजच्या दिशेने, शेतीत क्लायमेट चेंजची भूमिका काय, त्याचं सोल्युशन काय, या दिशेने जर आपण विचार नाही केला तर मोठं नुकसान होईल आपलं. 60 वर्षाची 10 वर्षाची जास्तीत जास्त संधी आहे. अनेक आरोग्याचे प्रश्न निर्माण होईल, शेतीच्या उत्पादनाचे पुढचे प्रश्न पण निर्माण होतील. हा माझं व्यक्तिगत मत आहे. मग हे सगळं मत आहे बाबा, सोल्युशन काय काढता येईल तुला, मग त्या दिशेने कामाला सुरुवात केली आणि निसर्गाचा कोट्यावधी वर्षाचा अभ्यास केला. का निसर्गाचं क्लायमेट चेंज वगैरे काहीच नव्हतं, खूप ऑलवेल होतं, खूप हिरवगार होतं कोट्यावधी वर्ष. तर का होतं, याची जडणघडण कशी होती याच्यावर खूप अभ्यास करत गेलो. मग हा अभ्यास करत असताना कोट्यावधी वर्षाचा रहस्य उलगडत गेलं का तिथे हिरवगार का होती, पाण्याची मुबलकता का होती. तर त्या सगळ्या पाहण्यात सायन्सचे 3 फॅक्टर लक्षात आले, त्याचे सायन्सचे 3 सिद्धांत लक्षात आले. परस्पर पूरकता, त्याचा अभ्यास करत असताना हे लक्षात आलं आणि त्याचं शेतीत इम्प्लिमेंट केलं. तर परस्पर पूरकता म्हणजे एकमेकाला सगळी पूरक व्यवस्था होती. परस्पर पूरकता म्हणजे ग्रेट सायन्स आहे एग्रीकल्चरचा. ती ढासळलं पूर्ण. त्याची परिणती या व्यवस्थापनावर होत आहे. म्हणजे आम्ही अन्नधान्याचं उत्पादन तर विक्रमी काढून घेतलं, पण बाकीचं नष्ट केलं. तर माणूस फक्त अन्नाने जगत नाही, त्याला शुद्ध पाणी लागते, शुद्ध हवा लागते. हे दोन्ही विनाशाच्या मार्गावर आहे. तर अन्नाने काय, अन्नही ते विषारी. मग आमच्या आरोग्याचे प्रश्न तर होणारच ते. मग वाटलं नाही, निसर्गाच्या नियमाला समजून आपण परस्पर पूरकता हे सिद्धांत ग्रेट सायन्स. दुसरं ग्रेट सायन्स आहे संतुलन. इतकं सुंदर संतुलन होतं. किती मित्र किडी असायला, किती शत्रू किडी असायला पाहिजे, निसर्गाने सगळं दिलं. किती मांसाहारी पशु असायला पाहिजे, किती शाकाहारी पशु असायला पाहिजे, निसर्गाने ग्रेट विज्ञान उभं केलं. मग निसर्गाने या संतुलनाच्या व्यवस्थेत या भूतलावर किती झाडं असायला पाहिजे, निसर्गाने कोट्यावधी वर्षापासून एक संतुलन झाडाचं तयार केलं. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं संतुलन हे ज्या दिवशी कळलं त्या दिवशी कृषी कळली आपल्याला, शेती म्हणजे काय हे कळली. तिसरं, कुठेही त्या निसर्गाच्या व्यवस्थेत आता त्या हत्याला काही पैसे देऊन अन्न आणायची गरज नव्हती. मोठाले झाड होते, मोठी वनस्पती होती, घरणाला काही पैसे देऊन झाड आणायची काम नव्हती. माणसाचं जी होतच माणूस आधी, पण त्याला म्हणतात ना बौद्धिक अवस्था, त्याची जी ज्ञान अवस्था जी तयार झाली, त्याचं फार मोठं कारण आहे. 2 लाख वर्षापूर्वी ज्ञानावस्था प्राप्त झालेली आहे माणसाला. तर तोही होता, पण त्याचंही स्वावलंबन होतं. त्याचं काही आर्थिक व्यवहारातून तो जगत नव्हता, निसर्गाच्या सगळ्या रचनेत तो जगत होता. तसे पशु जगत होते. मग या भूतलावर कोणतंही रासायनिक खत नव्हतं, पण सगळे जगत होते. कोणतंही रासायनिक खत नव्हतं, कोणतंही विष नव्हतं, कोणी मारत नव्हतं, पृथ्वी हिरवीगार होती, सगळं. अरे बघ, हेच रहस्य तुम्हाला हवे आहे शेती. हे रहस्य जर मी उभं करू शकलो, पण जंगलातून किती गरज पूर्ण होते मानवाची हे लक्षात आलं नाही. आजचं दृश्य बदललं आहे जगाचं. जगाचं दृश्य बदललं आहे, त्या हिशोबाने मग जंगलाला आपल्याशी प्रस्थापित करून त्याच्यातून आपण अर्थार्जन कसं करू शकतो. कारण आता अर्थप्रधान समाज झाला, त्यावेळी नव्हता. हत्याला काही पैशाची गरज नाही, हरणाला काही गरज नाही, झाडाला काही गरज नाही, पण मानवाला आहे. कारण
विनिमयाचं साधन माझं आज ते पैसा झालेला आहे, तर तो पण उभा झाला पाहिजे या सगळ्या विज्ञानात. मग मी म्हटलं की ठीक आहे, आपल्याला क्लायमेट चेंजचं सोल्युशन काढल्याशिवाय आपली शेती सस्टेनेबल होऊ शकणार नाही. मग त्याचा सगळा अभ्यास करून एक फॉर्म डिझाईन तयार केली आणि ती फॉर्म डिझाईन अशी केली का जसं निसर्गात होतं तसं तंतोतंत. तर 2% क्षेत्र मी पशुपालनासाठी दिली फॉर्म डिझाईन आणि 3% क्षेत्रात मी तरी तयार केल्या. शेतातलं पाणी शेतात थांबवण्यासाठी तळे बांधले, म्हणजे तरी केला, तळे बांधले, काही असो, शेतातलं पाणी शेतात थांबलं पाहिजे. आणि 30% क्षेत्र झाडा झालं पाहिजे आपल्या शेतात. आणि 65% 30% 95 क्षेत्र आपलं उत्पादन वाढवलं पाहिजे. हे उत्पादन वाढवणारा मदत कोण करेल तर 2% आणि 3%. म्हणजे पशुपालनातून शेणातून वापर त्याचा आणि पाण्याच्या आधारावर उत्पादन वाढवणे, हे सगळं तयार करण्यासाठी त्याची सगळी भूमिका समजून घे. तर 2% पशुपालन तर निसर्गात या भूतलावर चुकू शकते काही, पण एक प्रारंभिक अंदाजाच्या दृष्टिकोनातून ही सगळी बांधणी केली, ती बांधणी योग्य होती. हे कळलं, अरे चुकू शकते, थोडा 1% 2% इकडे तिकडे होईल. मी विचार केला की या भूतलावर जागा किती होती, तर पशुसाठी 3% जागा होती. तर ठीक आहे, आपण 2% देऊ आपल्या शेतात, बाकीचं होईल ते टक्का कॅल्क्युलेशन नाही होईल जे आहे त्याच्या. तर 2% क्षेत्रात आधारावर त्याची बांधणी केली. मग हा विचार केला, शेतात या भूतलावर कोट्यावधी वर्षे किती क्षेत्रात नैसर्गिक पाणी साठवण्याचे तळे होते. मग अंदाजाने त्याची बांधणी केली तर 3% क्षेत्र असायला पाहिजे, कारण इतर क्षेत्रावर वनस्पती वगैरे सगळं त्याचा अभ्यास करून 3% क्षेत्रावर हे आहे. मग झाडं किती होते याचा अभ्यास केला तर 33 ते 45% या भूतलावर कोट्यावधी वर्ष झाडांची संख्या होती. 33 ते 45% ते कमी जास्त होत राहायची. ती असेल नसेल काय माहित, मी काही जाऊन बघितलं नाही ते, पण एक कल्पना शक्तीची भरारी घेतली आणि त्या भरारीच्या आधारावर विज्ञानाने समजून घेतलं. मग 2% झालं, 3% झालं, परत 3% झालं, 33-45 झालं. उर्वरित क्षेत्र निव्वळ वनस्पती होत्या. त्या वनस्पती खाण्यासाठी निसर्गाने पशूंची निर्मिती केली होती आणि ते पशु त्याला खायचे आणि ड्रॉपिंग करायचे, म्हणजे शेण टाकायचं, त्याच्यातून सगळे जीवजंतू जीवाणूंची निर्मिती व्हायची. मग लक्षात आलं का 65% क्षेत्र आपलं शेतात विकासासाठी असायला पाहिजे. तर 2% पशुपालनासाठी, 3% पाण्यासाठी, 30% झाडासाठी. कारण हे 30% धरलं तर बाकीचे जंगल मिळून आपलं सगळं 35 ते 40% टक्केवारी होऊ शकेल. भूतलाचा आदर्श रूप तुम्ही तुमच्या शेतात आधी तयार केलं आणि हे तयार करून त्याच्यात खूप यश मिळालं. आज आता जागजागी मी खूप असे मॉडेल तयार करून टाकले आहेत, ते यशस्वीरित्या याच्यावर काम करता येते. हाच पद्मश्री पर्यंतचा प्रवास आहे का? मुळात या पुरस्काराकडे तुम्ही कसे पोहोचले? नक्कीच. आता हा जो प्रवास होता, म्हणजे रासायनिक शेती उच्चांकीवर खाली पडलं, खाली पडल्यावर परत निसर्गाकडे लक्ष गेलं तर कोण वाचू शकते बाबा आपल्याला हे. पण त्याच्यात अनेक संशोधन, अनेक चिंतकाचं त्याच्यावर लक्ष जाणं, त्या चिंतकांनी त्याला बघणं, तर त्या चिंतकांचं अनेक मोठमोठ्या ऑफिसरांचं या सगळ्या कामावर लक्ष गेल्यामुळे या पद्मश्री पुरस्कारापर्यंत पोहोचण्याचं एक मार्ग मिळाला. मी खरोखर कधी पुरस्काराच्या मागे मी कधीच धावलो नाही, कधी कोणाला सांगितलं नाही का हा मला मिळाला पाहिजे. प्रक्रिया काय होती? तर ही प्रक्रिया तीच होती का अनेक चिंतकांनी त्याचा अभ्यास केला का नाही, निस्वार्थपणे हे काम चाललं आहे सगळं. आणि महत्वाचं होतं का फक्त मी हे केलंच नाही तर माझ्याबरोबर लाखो लोकांना त्यांच्या
डोक्यात बीजारोपण केलं तर शेतीची एक पद्धत आहे, त्यांना सगळं त्याचे तंत्र समजवले आणि लाखो शेतकऱ्यांच्या डोक्यात बीजारोपण केलं त्यांनी. मग ते बीजारोपण हळूहळू ते वृक्षाचं कार्य करेल. तर ते पण सगळ्या त्या चिंतकांच्या लक्षात आलं तर यांचं मोठं म्हणजे प्रशिक्षणाचंही काम चालतं. हे स्वतःच करत नाही तर इतर लोकांना प्रशिक्षित करतात. तर ते तिथपर्यंत पोहोचवणं कदाचित तोही भाग असू शकते. त्याची फॉर्म प्रक्रिया वगैरे असेल ना, हा पद्मश्री पुरस्काराची काही प्रवेश प्रक्रिया वगैरे काही होती का? फॉर्म प्रक्रिया, फॉर्म भरणे की कोणी सुचवणे? नाही, ते मग आमचे जे संघ कार्यालय आहेत त्यांनीच ती प्रक्रिया आधी मला त्यांनी विचारपूस केली आणि माझी माहिती काढली. मग जे काय करायचं अर्ज बिर्ज त्यांनीच केले. पण मी त्यांना सांगितलं मी काही अर्ज करत नाही, मी याच्या मागे कधी धावत नाही. पण त्यांनी आपला प्रयत्न चालू ठेवला आणि कदाचित तोही मोठं कारण आहे का त्याच्या मागची भूमिका ती आहे का त्यामुळे तिथपर्यंत पोहोचू शकलो. तर तो अनुभव कसा झाला सुधाजी, पद्मश्री पुरस्कार प्राप्त करतानाचा? म्हणजे ते पोचणे, भेटी किंवा त्याबद्दलचं काय सांगू शकाल? तो इतका आनंदाचा क्षण होता. कारण मी काय म्हणतो, मी केलेल्या कार्याची पावती जी मिळाली आणि मी तिथे दिल्लीला पोहोचल्यावर तिथे ज्या भवनात आमचं गणतंत्र भवन आहे तिथे त्या भवनात राष्ट्रपती भवनात ते कार्यक्रम झाले. तिथे आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान होते, अनेक मंत्री होते, तिथे अमित शहाजी होते, सगळे होते. आणि राष्ट्रपतीच्या हातून ज्यावेळी तो पुरस्कार मिळाला खरोखर खूप आनंदाची क्षण होता माझ्यासाठी. माझ्या कार्याची पावती आज देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान 4थ्या क्रमांकाचा आज मला इथे मिळतो आहे. त्याच्यामुळे हा पुरस्कार प्राप्त करून देणाऱ्यांचं खरोखर त्या दिवशी मी मनापासून त्यांची आठवण काढली आणि त्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद दिले तर तुम्ही आज माझ्या कार्याला इथपर्यंत आणून पोहोचवलं आहे. तर निश्चितच जबाबदाऱ्या त्याच्यानंतर अजून वाढत्या आहेत. 55 वर्षाच्या 70 ते 2025 55 वर्षाच्या तुमच्या शेतीतल्या श्रमाचा हा पुरस्कार तिथे मिळाला. पण त्याच्या मागची भूमिका सगळ्या चिंतकाची आणि इथे जे संघ कार्यालय होतं त्यांच्याकडून त्या सगळ्या पाठवणं फॉर्मॅलिटी पूर्ण करणं. कारण मला तर अज्ञान होतं, मी खरोखर यापासून खूप दूर होतो, मला काहीच माहित नव्हतं. पण त्यांनी त्या कार्याची पावती दिली, त्यांनी ते सगळं समजून घेतलं का हे कार्य छोटं नाहीये असं त्यांना वाटलं असावं म्हणून त्यांनी ते सगळं केलं. पण राष्ट्रपतीच्या हातून ज्यावेळी मेडल मिळालं आणि सर्टिफिकेट मिळालं तर तो खूप मोठा आनंदाचा क्षण होता. मग आमचं व्यक्तिशः राष्ट्रपतींनी परत एकदा अभिनंदन केलं. आम्ही एका जागी जमा झालो, त्यांच्यावर फोटोसेशन झालं. त्यांनी व्यक्तिशः सगळ्यांची भेट घेतली, माननीय पंतप्रधानांनी भेट घेतली. त्यावेळी खूप जवळून त्यांच्या बरोबर भेटण्याचा जो योग आला आणि त्यांनी खरोखर मायाची थापच दिली होती. आता या सगळ्या प्रकारात जबाबदाऱ्या खूप वाढून गेल्या असं वाटायला लागलं. नाही, याच्या पुढे अजून याच्यापेक्षा चांगलं काय असेल. म्हणजे शेवटी सांगण्याचा अर्थ कोणत्याही कौतुकाचं ज्यावेळी मिळते आपल्याला आणि सन्मान होतो त्यावेळी अजून चांगलं करण्याची इच्छा झाली. काम थांबत नाही, जबाबदारी वाढते आणि त्या अनुषंगाने मग हळूहळू आज मी जागोजागी तसे माझे प्रयत्न चालू झाले. खूप आपल्या
आज माझे वय 73 ओलांडते आहे, 74 येतो आहे, तर खूप करायचं आहे अजून. वय जी अजून खूप शरीराची खूप चांगल्या करण्याची, जागजागी देशभर मॉडेल असे जे कोणी तयार होईल त्याला मदत करायची, आणि त्या भावनेत काय मदतीचं चालू आहे. पण सगळ्यात जास्त महत्वाचं शेतात संशोधन करणं स्वतःच्या, आणि मग ते इम्प्लिमेंट करणं सगळीकडे. तर आम्ही इथे दीनदयाल प्रबोधिनीमध्ये एक खूप 35 एकरात तंतोतंतूच ड्युरेशन ऑफ नेचरच्या आधारावरचं, सृष्टीच्या निर्माणाच्या आधारावर, कारण तिथे लाखो लोक येतात भेटतात, तर तिथे असणं गरजेचं आहे असं वाटलं. तर तिथे पण आम्ही या अनुषंगाने शेतीचं कार्य करतो आहे. वा, खूप छान. एकीकडे म्हणजे यवतमाळपासून जवळ 20 किलोमीटरवर कळंबला वृत्समद ऋषींनी सरकीचा शोध लावला, जगाला वस्त्र संस्कृती शिकवली. त्याच यवतमाळ जिल्ह्याला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा अशी पण ओळख मधल्या काळामध्ये निर्माण झाली. ती ओळख पुसून टाकून पुन्हा एकदा जगाचा पोशिंदा शेतकरी स्वतः समाधानी कसा राहील आणि विषमुक्त अन्न आणि धान्याची निर्मिती करून जगाचं खऱ्या अर्थानं सुपोषण कसा करू शकेल याचं एक जिवंत मॉडेल, एक आदर्श उदाहरण म्हणून माननीय सुभाषजी शर्मा आज आपल्या समोर सोबत होते. सुभाषजी, तुमच्या या सगळ्या प्रवासाबद्दल आणि ते आमच्या समोर दाखवल्याबद्दल पुनश्च तुमच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. मान्य सुभाषजींनी जे अनेक प्रयोग केले आहेत त्यातले छोटे छोटे प्रयोग आपल्याला पुढच्याही भागामध्ये प्रवासामध्ये निश्चितपणे समजून घेता येईल. पुनश्च एकदा सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद सुभाषजी.